तर मंडळी अन्नपूर्णा किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता आपण कढईमध्ये 2-3 पळी असं तेल टाकून घेतलं आहे. जिरी, मोहरी आणि हळद टाकलेलं आहे. आता त्यामध्ये आपण वरून लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं असं हिरवं वाटण केलेलं आहे ते टाकणार आहे आणि मस्त असं मसाला परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत. आता त्यानंतर आपण यामध्ये थोडा कढीपत्ताही घालणार आहेत आणि नंतर हिरवी मिरची पण बारीक करून घालूया ते आपण. तर ते इथे मी 10-12 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत छान मिक्सरमध्ये. तर ते पण चांगल्या असे तळून घ्यायचे आहे ते, जेणेकरून मिरचीचा कच्चापणा जो असतो तोच निघून जाईल. आणि आता हे झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला भोपळा टाकतो. त्याची भोपळ्याची सालही आपण काढून घ्यायचे, साल काढून छान असं बारीक कट करून घ्यायचं. आणि आता तो आपण यामध्ये टाकणार आहे. मिरचीच्या वाटणामध्ये आपण भोपळ्याची भाजी करणार आहेत आपण. आता हे मस्त असं हलवून घ्यायचं, जेणेकरून हे आपण मिरची वगैरे जे मसाला काही घातलेला आहे तो व्यवस्थित असा सर्व संपूर्ण भोपळ्याला लागेल. या पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटापर्यंत आपण असं मस्त हलवायचं. यामध्ये पाणी घालण्याची अशी काही गरज नसते. तुम्हाला जर हवी असेल पातळ तर तुम्ही घालू शकता पाणी वगैरे. आता चवीप्रमाणे इथे मीठ वगैरे आपण टाकणार आहे. आता मीठ टाकल्यानंतरही 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे मस्त असं. एकदम मिडियम गॅस ठेवायचा, जास्त हाय फ्लेमवरती कोणतंही भाजी वगैरे काही करायची नाही आपल्याला इथंच. तर आता मस्त असं हलवून झालं, तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला तर सगळीकडे लागलेला आहे. छान मसाला सगळीकडे जर लागलं चांगलं व्यवस्थित आहे तरच भाजी चांगली होते. आता आपण याला 2 ते 3 मिनटं झाकून ठेवले आहेत. 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी, सुकी भाजी आपली तयार आहे. तर तुम्हाला जर पातळ हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी ओतू शकता. आता इथं आपली भाजी शिजत आलेली आहे, त्यामुळे आपण आता इथं 2 ते 3 चमचे असे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि तोही टाकल्यानंतर आपण मस्त असं हलवून घ्यायचे. तर तयार आहे आपली भोपळ्याची भाजी, हिरव्या मिरचीच्या भोपळ्याची भाजी. तर कशी वाटली तुम्हाला? तुम्ही कशी करता? तुम्ही लालमध्ये करता की हिरव्या मिरचीची करता तेही तुम्ही मला नक्कीच सांगा. तर आता हे उन्हाळ्याचे दिवस तर आहेत म्हटलं तर, उन्हाळ्याचं सीझन म्हटलं तर आंबे हे तर आलेच आहे. तर आता इथं आपण आमरस करण्यासाठी घेतलेलं आहे. तर आमरस करण्यासाठी आंबे असे छान असे बिलबिले करून घ्यायचे त्या. आता आपण हे मिक्सरमध्ये आपण असे छान असे त्यातला सगळा गर असं व्यवस्थित काढायचं आहे आणि त्यातल्या कुयाही बाजूला काढायचे आहेत. आणि आता हे झाल्यावरती आपण यामध्ये साखर टाकून मस्त असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर आपण असं घट्टसर तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही रस करून घेऊ शकता, घट्ट पातळ वगैरे जसं असेल. तर इथं मस्त आपला सर्व तयार आहे. आता यामध्ये चिमूटभर असं मीठ टाकायचे आणि खाण्यासाठी तयार आहे आपला आमरस. आणि हा फ्रीजमध्ये ठेवला तर मस्त असं थंड असा आमरस होतं. ही जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.